एक मुलगा आपल्या जीवाभावाच्या मित्राच्या बोलण्यावरून पार्टीला गेला आणि जिवंत परत आलाच नाही. बकरीदच्या दिवशी गाझियाबादच्या एका गल्लीत जे घडलं ते ऐकून तुम्हालाही घाम येईल. मैत्रीचा आधार घेऊन केलेल्या हत्यानं केवळ एका कुटुंबाचं घर उद्ध्वस्त केलं नाही, तर संपूर्ण देशात एक प्रश्न उभा केला. सूर्याला कुर्बानी म्हणून मारलं की त्यामागे काही जुना हिशोब होता आणि पोलिसांनी केलेलं असंच एन्काउंटर खरोखरच न्याय होता की त्यात काही वेगळी कहाणी दडलेली आहे. सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये खोडा परिसरात नवनीत कॉलनी आहे. इथेच 17 वर्षाचे सूर्यप्रताप चव्हाण उर्फ सूर्या राहत होता. तो 11वीत शिकत होता. काही वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्याची आई सरोज एका खाजगी शाळेत अटेंडंट म्हणून काम करत होती. मोठा भाऊ यश मानसिक दृष्ट्या आजारी असल्याने सगळ्या घरच्या अपेक्षा सूर्यावर होत्या. या सूर्याचा एक मित्र होता असद. दोघे क्लासमेट होते. अधूनमधून भेटायचे, बोलायचे. वर पाहताना त्यांची चांगली मैत्री आहे असं वाटायचं, पण मैत्रीच्या नावाखाली असदच्या मनात काय शिजत आहे याची सूर्याला कल्पना नव्हती. 28 मे 2026 रोजी बकरी ईदचा दिवस होता. सकाळपासूनच गाझियाबाद मध्ये उत्साहाचं वातावरण होतं. त्याच दिवशी सूर्याच्या फोनवर असदचा कॉल आला. ये यार, ईदची पार्टी देतो, कुर्बानी कशी देतात ही दाखवतो. सुरुवातीला सूर्याने नकार दिला, पण असदने खूप आग्रह केला. शेवटी सूर्या तयार झाला आणि आपल्या 2 मित्रांना विक्की आणि आयुषला घेऊन चौधरी गल्लीच्या दिशेने निघाला. असद त्याच गल्लीत वाट पाहत होता. याच्यासोबत फरहान, आतिफ आणि सारिक हे त्याचे इतर मित्र होते. सूर्या गाडीवर उतरताच असदने त्याची मान धरली आणि त्याला थेट मित्राच्या घोळक्यात ओढलं. त्याला चारी बाजूनं घेरलं. धक्काबुक्की सुरू झाली. विक्की आणि आयुष सूर्याला सोडवायला धावले, पण त्यांनाही बाजूला ढकलण्यात आलं. तेवढ्यात असदच्या तोंडातून शब्द आले, आज तुझीच कुर्बानी द्यायची आहे. हे ऐकून सूर्या घाबरला. त्याने पळायचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला पकडून ठेवलं. असदने कमरेचा चाकू काढला आणि सूर्याच्या पोटात एकामागून एक वार केले. काही सेकंदातच सूर्या रक्ताच्या धारोळ्यात कोसळला. विक्की आणि आयुष घाबरले, पण त्यांनी ओरडून लोकांना बोलवलं. गर्दी जमली. असद आणि त्यांची टोळी पळून गेली. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. सूर्याची आई आणि भाऊ धावत आले. आईने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूर्याला पाहिलं आणि टाहू फोडला. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने सूर्याला नोएडाच्या रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले, पण रक्त खूप गेलं होतं. आतडं फाडलं होतं. शेवटी 29 मे रोजी सूर्याने अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर सगळीकडे बातमी पसरली. मुस्लिम तरुणाने हिंदू मुलाची कुर्बानी दिली या एका वाक्याने गाझियाबाद पेटलं. हिंदू संघटनांचे हजारो कार्यकर्ते नवनीत कॉलनीमध्ये जमा झाले. सूर्याच्या कुटुंबाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. आधी असदला एन्काउंटर करा, मग अंत्यसंस्कार करू असा निर्धार त्यांनी केला. तणाव वाढत गेला. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश ठाकूर यांनी दखल घेतली. उच्चस्तरीय चौकशी स्थापित झाली. आरोपी फरहान, आतिफ आणि असदचे वडील नवाब यांना अटक झाली, पण मुख्य आरोपी असद मात्र फरार होता. त्याच्यावर 50,000चं बक्षीस जाहीर करण्यात आलं. दरम्यान पोलीस तपासात एक नवा अँगल समोर आला. 7-8 महिन्यापूर्वी सूर्या आणि असद मध्ये गाडीने कट मारल्यावरून वाद झाला होता. त्यामुळे सूर्याने असदला मारहाण केली होती आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी असद संधी शोधत होता. ईदच्या दिवशी त्यानं ती संधी साधली. काही नेत्यांनी सोशल मीडियावर दावा केला की असदची बहीण आणि सूर्या यांच्यातल्या संबंधामुळे हे घडलं, पण या दाव्यांना काही ठोस पुरावा नाही. 30 मेला सूर्याचा मृत्यूदेह नवनवीत कॉलनीत आणला गेला. हजारो लोक उपस्थित होते. सूर्यावर अंत्यसंस्कार झाले, पण मुख्य आरोपी हाती न लागल्याने तिथल्या लोकांच्या मनामध्ये राग कायम होता. मग 31 मेच्या पहाटे पोलिसांना टीप मिळाली. असद खोडा इंदापुरम सीमेवर मित्रांकडून पैसा घ्यायला येणार आहे. तो शहर सोडायच्या तयारीत आहे. गाझियाबाद आणि इंदिरापुरम पोलिसांनी मिळून असदला पकडण्यासाठी ट्रॅप लावला. पहाटे 4:30च्या सुमारास असद बाईकवर आला. पोलिसांनी त्याला अडवलं, पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार असदने शरणागती न पत्कारता गाडी पळवली. मोकळ्या जागेवर पोहोचल्यावर त्याने जवळच्या पिस्तोलातून पोलिसांवर गोळीबार केला. त्यात एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला. पोलिसांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी फायरिंग केली. त्यात असद जखमी झाला. रुग्णालयात नेलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सूर्याची आई म्हणाली, असद सारखंच बाकी सगळ्या आरोपींचेही एन्काउंटर करा आणि त्यांच्या घरावर बुलडोझर चालवा. काहींनी एन्काउंटरचं कौतुक केलं, पण काहींनी प्रश्न उपस्थित केला. असद
सराईत गुंड नव्हता, त्याच्याजवळ पिस्तूल कुठून आलं? गुन्हा न्यायालयात सिद्ध होण्यापूर्वीच एन्काउंटर का करण्यात आलं? लोकांचा दबाव वाढत होता म्हणून हे घडलं का? एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हावी अशी मागणीही काही लोक करत आहे. खोडा परिसरात आज पोलिसांचा बंदोबस्त आहे, पण लोकांच्या मनामधला राग अजूनही शांत झाला नाही. एक 17 वर्षाच्या मुलाने आपल्या मित्रावर विश्वास ठेवला होता आणि त्याच विश्वासाने त्याचा जीव घेतला. पोलीस एन्काउंटर मध्ये असत गेला, पण सूर्याला खरोखर न्याय मिळाला का? हा एन्काउंटर कायद्याच्या चौकटीत राहून झाला का? आरोपीला शिक्षा व्हायला हवी होती हे मान्य, पण ती शिक्षा कोर्टाने द्यायला हवी होती की पोलिसांनी? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.